हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच आहे मी कुठल्या प्लेसवर आहे. सो गुड मॉर्निंग फ्रॉम उज्जैन. जय महाकाल. येस, या वर्षाची आपली ही तिसरी ट्रिप आणि तिसऱ्या ट्रिपला सुद्धा आपण काहीतरी युनिक करणार आहोत. तुम्ही म्हणाल की आता मागच्या 2 ट्रिपमध्ये तर भरपूर काही गोष्टी कव्हर झाल्या, मग आता काय बाकी आहे. सो येस, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे भस्म आरती. करेक्ट. सो या वेळेला फॉर्च्युनेटली आपल्याला भस्म आरतीचे पास मिळालेले होते. सो सकाळी 4 वाजेची आरती करण्यासाठी आम्ही गेलो तिथे आणि तुम्ही बघू शकता की सकाळी 4 वाजता म्हणजे आमचा ॲक्च्युली लास्ट नंबर होता तिथे पोचणाऱ्यामध्ये. तुम्ही बघता आमच्या पाठीमागे काहीच गर्दी नाही आणि पुढे सगळे जे पण पासवाले होते त्यांची गर्दी आहे. तर ऑफकोर्स त्या भस्म आरतीचं तुम्हाला माहितीच आहे की 1 ते 2 महिने आधीच बुकिंग करावं लागतं आणि हे सगळे काही जे लोक आहेत त्यांचे 2 ते 3 वेळा चेकिंग होते. म्हणजे तुमचं पास प्लस तुमचं आधार कार्ड, सॉफ्ट कॉपी पण चालते पण आधार कार्ड आणि पास मॅन्डेटरी आहे. तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला सेम पासवर जाताच येत नाही किंवा तुम्ही नसेल जाणार आणि तुमचा पास ट्रान्सफर करायचा असेल तर तेही पॉसिबल नाही आहे. सोगीच एवढ्या लांब जाऊन तुमचं डिसअपॉइंटमेंट होण्यापेक्षा मी या व्हिडिओतच सांगून देतो आहे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमचा पास असेल तरच तुम्ही या भस्म आरतीला व्हिजिट करा. सो सकाळची वेळ होती, तुम्ही बघतायत की पूर्ण वातावरण अगदी आरतीचं झालेलं होतं आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता. म्हणजे ते व्हायब्रेशन्स जे होते तिथे मंदिरामध्ये किंवा त्या आरतीच्या वेळेला जो काही फील येत होता खूप भारी. म्हणजे एवढं स्पिरिच्युअल वाईब्स मी खूप दिवसांनंतर अनुभवल्या होत्या. सो तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की भस्म आरतीसाठी लोक का एवढे लाईन लावून किंवा का एवढे पास घेऊन तिथे पोचण्याचा प्रयत्न करत असतात. खरंच ते व्हायब्रेशन खूप नेक्स्ट लेवलला आहे. म्हणजे ती आरती चालू असताना त्या मंदिरात बसणं हे सुद्धा मी तर म्हणतो खूप भारी किंवा पुण्याचं काम असेल. सो बेसिकली तुम्हाला जर खूप पुढची जागा पाहिजे असेल म्हणजे अगदी महाकालेश्वरच्या लिंगाजवळ, तर तिथे रात्री 1 ते 1:30 वाजेपासूनच भस्म आरतीचे ज्यांच्याकडे पास असतात ते लोक यायला सुरू होऊन जाते. सो मे बी तुम्हाला जर खूप पुढची जागा हवी असेल तर तुम्हाला रात्री 1:30 वाजेलाच लाईनीत लागलेलं कधी पण तुम्हाला उपयोगी ठरेल. कारण मी तुम्हाला जसं बोललो आम्ही लास्ट होतो, सो आम्हाला वरच्या फ्लोअरला जागा मिळाली होती आणि तुम्ही त्या फ्लोअरलाही बघता किती गर्दी आहे. सो येस, दिस इज ऑल अबाउट भस्म आरती. नक्की एक्सपिरियन्स करा लाईफमध्ये एकदा तरी. खूप स्पिरिच्युअल वातावरण आहे, खूप बेस्ट वाटतं आपल्याला. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच. तुम्ही दर्शन घ्या आता.